सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी दंडगवाळ उमेश चंद्र, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सातारा। आज जिल्हा उद्योग केंद्राच्या ज्या योजना आहेत, सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या योजना आहेत, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या वाढीच्या दृष्टीने ज्या योजना आहेत, त्या योजनेच्या दृष्टीने मी एक थोडी चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर राज्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपण 2019 ला ही योजना चालू झाली संपूर्ण राज्यामध्ये। 2018-19 मध्ये सातारा जिल्ह्याने एकूण 37 प्रकरणं मंजुरी करून घेतली बँकांकडून। त्यानंतर 2019-20 मध्ये 87 प्रकरणं आपण मंजूर करून घेतली। त्याच्यानंतर 2020-21 ला 92 प्रकरणं, 2021-22 ला 187 प्रकरणं आणि गेल्या वर्षी 2022-23 ला आपण 186 आणि 2023-24 ला 31 मार्च 2024 अखेरीस आपण टोटल 525 इतकी प्रकरणं आपण मंजूर करून घेतली आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेने 280% वाढ नोंदवलेली आहे। 280% वाढ ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण गेल्या वर्षी काम केलं। त्याच्यात ज्या बँकांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं, त्याच्यामध्ये DCC, नंतर DCC बँकेने चांगलं सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं। बँक ऑफ महाराष्ट्र जी आपली लीड बँक आहे सातारा जिल्ह्याची, त्यांनी पण सहकार्य केलं। युनियन बँक, सेंट्रल बँक, नंतर बँक ऑफ इंडिया यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तसेच नाबार्डचे जे अधिकारी आहेत, नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी चौधरी साहेबांनी पण बऱ्याच त्यांनी सहकार्य केलं बँकांना। ही योजना बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक बँकेत आम्ही जाऊन व्हिजिट केल्या आणि बँक मॅनेजरांना सेन्सिटाईज करून त्यांना या योजनेची पूर्ण माहिती दिली। कारण सातारा जिल्ह्यातनं उद्योगाची प्रकरणं होत होती, परंतु ते CMEGP मध्ये रूट करताना आपल्याला त्या उद्योजकांना बेनिफिट सबसिडी आपण त्यांना देतोय या योजनेमार्फत। ही सबसिडी 35% पर्यंत आहे। 20 लाखाच्या प्रकल्पाला आपण 7 लाख रुपये सबसिडी देतो, तसेच 50 लाखाच्या प्रकल्पाला आपण 17 लाखापर्यंत आपली सबसिडी असते। ही सबसिडी 35% पर्यंत असते। या सबसिडीचा ही एकमेव अशी योजना आहे की ज्याच्यात वर्किंग कॅपिटलला देखील आपण सबसिडी देतो। बाकीच्या योजनेमध्ये फक्त प्लांट अँड मशिनरी, लँड, बिल्डिंग एवढं कॉस्ट कन्सिडर होते, परंतु या योजनेत आपण वर्किंग कॅपिटल देखील कन्सिडर करतो आणि त्यामुळे ही अत्यंत चांगली अशी योजना आहे। प्रत्येक उद्योगासाठी वर्किंग कॅपिटल हा एक मोलाचा आणि महत्त्वाचा घटक असतो। कारण माझ्या मते उद्योग कोसळण्याचे, एखादा उद्योग बंद पडण्याचे, ठप्प पडण्याचे फक्त 2च कारणं असतात। एक तर इंटरनल त्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम, टेक्नो कमर्शियल प्रॉब्लेम, आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे वर्किंग कॅपिटल भांडवलाची, खेळत्या भांडवलाची अपूर्णता, की जो या योजनेने तो लॅक्युना जो होता तो लॅक्युना दूर केलेला आहे। खेळतं भांडवल हे आपल्याला या योजनेमध्ये 15% पर्यंत दिलेलं आहे आणि 30% पर्यंत खेळतं भांडवल आपण देत असतो। 15 लाख, 50 लाखाच्या योजनेला आपण 15 लाखापर्यंत खेळतं भांडवल देतो आणि जे अत्यंत सफिशियंट प्रमाणात आहे, ज्याच्याने उद्योजक स्वतःच्या पायावरती चांगला उभा राहू शकतो। या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 628 ब्रांचेस आहेत आणि बँकांची संख्या 30। तर या 30 बँकांनी 628 ब्रांचेस यांनी आपल्याला गेल्या वर्षी सपोर्ट चांगला केला होता। त्याचे ते 5 बँकांचे तर आपण नाव आपण घेतलेले आहेत। आता आपल्याला या वर्षीचे जे टार्गेट आहे, गेल्या वर्षी आपलं टार्गेट होतं 680, त्याच्यापैकी आपण 90% पर्यंत आपण सँक्शन केलेले आहे। या वर्षी आपलं जे टार्गेट आहे हे वाढून आलेलं आहे। आपलं टार्गेट आहे 800 एवढं टार्गेट आहे आपलं जिल्ह्यासाठी आणि या 800 साठी या वर्षी, मागच्या वर्षी आपण 90% पर्यंत सँक्शन घेतले। या वर्षी आपल्याला 100% पर्यंत जायचं आहे। 100% आपण सँक्शन करायचे आहेत आणि आपल्याकडे आता अवधी कमी आहे। ऑलरेडी आपले एप्रिल मे 2 महिने गेलेले आहेत आणि पुढच्या 10 महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण हे सँक्शन घ्यायचे। त्याच्यामुळे आपण बँकांना आवाहन करतो की जे प्रकरणं आम्ही सुशिक्षित बेरोजगारांची आपल्याकडे पाठवत आहोत, तर त्या अर्जावरती सहानुभूतीने विचार करून त्याच्यावरती सातारा जिल्ह्याच्या उद्योजक वाढीच्या दृष्टीने आपण योग्य ते पाऊल घ्यावं आणि त्या उद्योजकांना वित्तीय सहकार्य करावं ही त्यांना कळकळीची विनंती आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये जे उद्योग आपण टार्गेट करतोय,
ज्या उद्योगांना आपण लक्ष करून यावर्षी आपण जी रूपरेषा बनवलेली आहे ती आपल्याला किमान 800 लक्षांक प्राप्त करायचे आहे. त्याच्यामध्ये एक आहे आपला सातारा जिल्हा. माननीय जिल्हाधिकारी सरांनी टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी अत्यंत मोलाचे प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यात तापोळा इथं, नंतर महाबळेश्वर या ठिकाणी, कास पठार या ठिकाणी जी काही टुरिस्ट उद्योग येणार आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री येणार आहेत, त्या सर्व्हिस इंडस्ट्रीला आपण यावर्षी जास्त आपण प्राधान्याने त्यांना सहकार्य करणार आहोत. त्यासाठी आपण MTDC बरोबर पण आपण मिटिंगा घेतल्या आहेत. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यासोबत, त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या योजना आणि CMEGP योजना यांचा मेळ घालून आपण जास्तीत जास्त कसे उद्योजक, सर्व्हिस इंडस्ट्री या टुरिस्ट ओरिएंटेड सर्व्हिस इंडस्ट्री सातारा जिल्ह्यात उभारणी करू शकतो याविषयीचा आपण परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत. दुसरे जे छोटे छोटे सर्व्हिस उद्योग आहेत त्यामध्ये झेरॉक्स सेंटर, लेडीज ब्युटी पार्लर, जेंट्स पार्लर, नंतर युनिसेक्स सलून्स, जिम, नायट्रोजन फिलिंग सेंटर, व्हील अलाइनमेंट इत्यादी वेगळ्या प्रकारचे उद्योग, पिठाची गिरणी यासारखे भरपूर उद्योग आहेत की जे उद्योगाला प्रत्येक गावामध्ये किमान एकत्रित तरुणाला असं वाटत असतं की माझं गावामध्ये एखादं सलून असावं. आणि सलून ही प्रत्येक घराची, प्रत्येक याची गरज आहे. त्याच्यामुळे जी आता सध्याची जी संख्या आहे गावागावात, खेड्यांमध्ये ती संख्या त्या ठिकाणी ज्या गावात सलून नाही आहेत त्या गावात युवकांनी पुढे यावं आणि सलूनसाठी CMEGP योजनेमध्ये कर्ज घ्यावं. 2 ते 4 लाखामध्ये हा प्रकल्प उभा केला जातो आणि त्याच्यासाठी 35% अनुदान आमच्याकडनं दिलं जातं. आता या योजनेचा सगळ्यात मेन गाभा आहे की आम्ही बँकांच्या लोनमध्ये आम्ही 35% आम्ही अनुदान पाठवत असतो. म्हणजे आम्ही योजना थोडक्यात एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्ही प्रकल्प करा, प्रकल्पासाठी कर्ज घ्या, कर्जाचे 35% कर्ज आम्ही फेडू, उरलेलं कर्ज तुम्ही फेडा. इतकी सोप्या शब्दात ही योजना आहे. CMEGP योजनेसोबतच इतरही अनेक अशा आमच्या योजना आहेत की ज्या योजनांचा फायदा घेऊन सुशिक्षित बेरोजगार आपलं स्वतःचं उज्ज्वल भविष्याकडे तो वाटचाल करू शकतो. CMEGP या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच भरला जातो. ऑफलाईन कुठलाही अर्ज जिल्हा उद्योग केंद्रात स्वीकारला जात नाही. ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्ही घरी बसूनच करू शकता. त्यासाठी तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रात यायची गरज नाही, कार्यालयात यायची गरज नाही. जसं आपण नॉर्मल अकाउंट ओपन करतो, ईमेल अकाउंट ओपन करतो गुगल, जीमेलला वगैरे, त्याच प्रकारे ही फॉर्म भरण्याची एक 12 क्वेश्चन ती भरायची आहे. त्याला फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल, तुमच्या शाळा सोडण्याचा दाखला, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची डिटेल्स इत्यादी माहिती तुम्हाला भरावी लागते. ज्यांना कोणाला हा फॉर्म ऑनलाईन भरायला अडचण येत असेल त्या लोकांसाठी एक QR कोड आम्ही जनरेट केलेला आहे. त्या QR कोडमध्ये फॉर्म कसा भरावा याचा एक व्हिडिओ आम्ही शेअर केलेला आहे. तर तो पण तुम्हाला आम्ही शेअर करतो. तरी सुद्धा अडचण आली तर जिल्हा उद्योग केंद्रात निःशुल्क दराने फॉर्म भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही इथं तुमचे कागदपत्र घेऊन केव्हाही येऊ शकता कार्यालयीन वेळेत आणि त्या कार्यालयीन वेळेत तुम्ही तो फॉर्म भरून घ्या निःशुल्क. त्यासाठी कुठलेही शुल्क त्यासाठी नाही आहे. ज्या CMEGP योजनेसाठी किंवा इतर जिल्ह्याच्या कुठल्याही योजनेसाठी या कार्यालयातर्फे, शासनातर्फे कुठलेही त्रयस्थ किंवा एजंट याची नेमणूक शासनाने किंवा जिल्हा उद्योग केंद्राने केलेली नाही. जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल तर ती चुकीचं आहे. तुम्ही आमच्या कार्यालयाला कधीही भेट देऊ शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे, माझा स्वतःचा वैयक्तिक क्रमांक 9604901139. तुम्ही या क्रमांकावर कधीही फोन करू शकता. उद्योगासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी कधीही तुमच्यासाठी